औदुंबर क्षेत्राचे महात्म्य आणि तिथे जाण्याचे महत्त्व. दिव्य गोष्टी. दत्त संप्रदायातील गाणगापूर आणि नरसोबाची वाडी इतकेच अत्यंत महत्त्वाचे आणि निसर्गरम्य स्थान म्हणजे औदुंबर, जिल्हा सांगली. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. हे ठिकाण शांतता आणि ज्ञानाचे माहेरघर मानले जाते. श्रीपाद श्रीवल्लभांचा दुसरा अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूरला जाण्यापूर्वी या ठिकाणी चातुर्मास 4 महिने वास्तव्य केले होते. या काळात त्यांनी तिथे कठोर अनुष्ठान केले. ज्या भूमीवर साक्षात भगवंताने 4 महिने अखंड तपश्चर्या केली ती भूमी सर्वसाधारण राहत नाही, ती तपोभूमी बनते. औदुंबरला गेल्यावर भक्ताला जी विलक्षण शांतता मिळते ती महाराजांच्या या तपश्चर्येचीच देणगी आहे. इतर ठिकाणी महाराजांच्या पादुका शिष्यांनी किंवा नंतरच्या काळात स्थापन केल्या आहेत, पण औदुंबरचे वैशिष्ट्य असे की इथे स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या अवतार कार्याची खूण म्हणून विमल पादुका स्थापन केल्या आहेत. जेव्हा महाराज औदुंबर सोडून वाडीकडे निघाले तेव्हा भक्तांच्या आग्रहाखातर त्यांनी या पादुका तिथे ठेवल्या. या पादुकांमध्ये महाराजांची संपूर्ण शक्ती सामावलेली आहे. त्यांचे दर्शन घेतल्यावर मन निर्मळ होते. या गावाचे नावच औदुंबर आहे कारण इथे औदुंबर वृक्षांचे घनदाट वन आहे. दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष आणि दत्ताचे रूप मानले जाते. इथे नैसर्गिकरित्या उगवलेले शेकडो औदुंबर वृक्ष आहेत. या वृक्षांच्या सावलीत चालताना भक्ताला सतत दत्त महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. या वृक्षांना प्रदक्षिणा घालणे म्हणजे साक्षात दत्तात्रेयांना प्रदक्षिणा घालण्यासारखे आहे. इथली हवाच रोगनाशक आहे. औदुंबर क्षेत्राचा जो आज विकास झालेला दिसतो त्याचे श्रेय थोर संत श्री ब्रह्मानंद स्वामी यांना जाते. ते गिरनारहून इथे आले आणि त्यांनी इथे घोर तपश्चर्या केली. त्यांनीच येथील घाट आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांची जिवंत समाधी याच परिसरात आहे. दत्त भक्तीसोबतच एका महान संताच्या समाधीचे दर्शन इथे घडते. ब्रह्मानंद स्वामींनी या जागेला जागृत केले आहे. त्यामुळे इथे साधनेला बसल्यावर लवकर फळ मिळते. गुरुचरित्रातील ही कथा औदुंबरचे महत्त्व अधोरेखित करते. येथील एका ब्राह्मण दाम्पत्याचा मुलगा जन्मतःच मतिमंद होता, ज्याला लोक दगडासारखा म्हणून हिनवत असत. या अपमानाला कंटाळून त्या मुलाने भुवनेश्वरी देवीसमोर आपली जीभ कापून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण तिथे साक्षात नृसिंह सरस्वती महाराज प्रकट झाले. त्यांनी त्या बालकाला थांबवून त्याच्या जिभेवर स्वतःच्या हाताने किंवा गवताच्या काडीने सरस्वती बीजमंत्र लिहिला. काय आश्चर्य! ज्याला साधे अक्षरही वाचता येत नव्हते तो मुलगा त्या एका स्पर्शाने तात्काळ 4ही वेदांचे ज्ञान सांगू लागला आणि महापंडित झाला. ही लीला सिद्ध करते की औदुंबर क्षेत्रात बुद्धीचे वरदान मिळते. आजही अनेक मंदबुद्धी किंवा अभ्यासात कच्चे असलेले विद्यार्थी इथे सेवेसाठी येतात आणि ज्ञानवंत होऊन परततात. औदुंबर हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील नदीचा प्रवाह आणि घाट अतिशय सुंदर आणि शांत आहे. नरसोबाच्या वाडीला गर्दी असते, पण औदुंबरला तुलनेने खूप शांतता असते. कृष्णा नदीच्या पात्रात पाय सोडून बसल्यावर आणि समोरचे औदुंबर वन पाहिल्यावर मनातील सर्व ताण निघून जातो. येथील नदी स्नान हे पापविनाशक मानले जाते. नदीच्या संथ प्रवाहाप्रमाणेच इथे भक्ताचे मनही शांत होते. मंदिरात जाण्यासाठी अनेकदा नदी ओलांडून किंवा नावेने जावे लागते. कृष्णा नदीतून नावेने प्रवास करून मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचणे हा अनुभव खूप आध्यात्मिक असतो. हा प्रवास प्रतिकात्मक आहे. संसाराच्या भवसागरातून तरून जाण्यासाठी जशी नावेची गरज असते तशीच मोक्षासाठी गुरुची गरज असते. हा अनुभव भक्ताला अंतर्मुख करतो. गाणगापूर प्रमाणेच औदुंबर हे सुद्धा बाधा निवारणासाठी प्रसिद्ध आहे. ज्यांना कोणाची नजर लागली आहे, करणी झाली आहे किंवा जे मानसिकरित्या अस्वस्थ आहेत त्यांना इथे आराम मिळतो. येथील पादुकांसमोर उभे राहिल्यावर नकारात्मक शक्ती शरीरातून पळून जातात.
तसेच औदुंबर वृक्षाच्या सानिध्यात राहिल्याने त्वचा रोग आणि पोटाचे विकार बरे होतात, कारण या झाडातून निघणारी हवा औषधी असते. तुम्हाला जर गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर औदुंबर सारखी दुसरी पवित्र जागा नाही. हे स्थान खूप शांत असल्याने इथे पारायण करताना कोणताही व्यत्यय येत नाही. औदुंबराच्या झाडाखाली बसून वाचलेला प्रत्येक अध्याय थेट महाराजांपर्यंत पोहोचतो. इथे केलेले पारायण संकल्पपूर्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. अनेक साधक विशेष अनुष्ठानासाठी मुद्दाम औदुंबरची निवड करतात. इतर मोठ्या देवस्थानांवर जे शहरीकरण किंवा गर्दी दिसते ती औदुंबरला कमी आहे. इथे अजूनही जुन्या काळातील साधेपणा आणि निसर्गाचे सानिध्य टिकून आहे. इथे दुकानदारी कमी आणि भक्ती जास्त आहे. ज्याला काही दिवस जगापासून दूर राहून फक्त निसर्ग आणि देव यांच्यात रमायचे आहे, त्याच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील सकाळची वेळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला मोहून टाकतो. औदुंबर क्षेत्रात नदीच्या पलीकडे किंवा जवळच भुवनेश्वरी देवीचे एक जागृत स्थान आहे. दत्त महाराज आणि देवी शक्ती यांचा इथे संगम आहे. असे म्हणतात की दुष्काळाच्या वेळी या देवीने भक्तांचे रक्षण केले होते. त्यामुळे दत्त दर्शनासोबतच कुलस्वामिनी शक्तीचे दर्शनही इथे घडते. नृसिंह सरस्वती महाराजांनी औदुंबर सोडताना वचन दिले होते की माझा देह जरी वाडीला किंवा गाणगापूरला जात असला तरी माझे मन औदुंबरमध्येच राहील. त्यामुळे इथे भक्ताला महाराजांच्या मायेचा अनुभव येतो. नरसोबाची वाडी हे राजदरबार आहे, तर औदुंबर हे विश्रामधाम आहे. इथे महाराज निवांत असतात. त्यामुळे भक्ताचे गाऱ्हाणे ते सावकाश आणि प्रेमाने ऐकून घेतात. इथे मागितलेली इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. दत्त संप्रदायात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते आणि औदुंबर क्षेत्रात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी श्रद्धा आहे की रोज दुपारी 12 वाजता मध्यान्हकाळी साक्षात दत्त महाराज भिक्षेसाठी किंवा भोजनासाठी कोणत्या ना कोणत्या रूपाने औदुंबरमध्ये येतात. त्यामुळे यावेळी इथे उपस्थित राहून मध्यान्ह आरती करणे आणि त्यानंतर भक्तांना किंवा ब्राह्मणांना अन्नदान करणे हे हजारो यज्ञांचे पुण्य देते. ज्यांच्या घरात अन्नाची किंवा धनाची सतत कमतरता आहे, दारिद्र्य आहे, त्यांनी औदुंबरला जाऊन यथाशक्ती शिधा, धान्य द्यावा किंवा अन्नछत्रात मदत करावी. जो दुसऱ्याचे पोट भरतो त्याचे भांडार दत्त महाराज कधीच रिकामे होऊ देत नाहीत. हा इथला अनुभव आहे. औदुंबरमधील महाप्रसाद ग्रहण करणे म्हणजे शरीरातील सर्व रोग आणि पापांचे उच्चाटन करून अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवणे होय. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.